पहिला सामना असेल तो शिवराज प्रतिष्ठान विपक्ष संघर्ष 11, त्यानंतर विघ्नहर्ता आणि त्यांना फाईट करणारे ते संतोष. तर दोन्ही संघांना चारही संघांना विनंती 8 वाजता रिपोर्टिंग करायची. पहिला चेंडू सन्मान दिलाय सचिन यांनी, मिळते ती 1 धाव. तर तुम्हाला देखील आम्ही पाहू शकतात की हरितोष कुराडे संघर्ष या संघातून तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर आलेली ती 1 धाव बॅटकटच्या माध्यमातून आमचे पंच आमच्यापर्यंत कॉल पोचवत असताना एकने अकाउंट स्वतःचा अकाउंट संघाचा अकाउंट ओपन केलंय. प्रशांत गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. खराब चेंडू यावेळी व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. 4 षटकांची ही लढत आणि यातून जो संघ जिंकेन तो थेट चौथा संघ ठरेल सुपर 6 मध्ये क्वालिफाय होत असताना. चांगली स्पर्धा आणि उद्या ठीक 8 वाजता चारीच्या संघाने रिपोर्टिंग करायचे. जे नाव आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवले ते चारही संघ उद्या ठीक 8 वाजता इथे रिपोर्टिंग करतील. दिनांक 26/1/2026 सोमवार. पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा करण विस्फोटक फलंदाज. फुलटॉस चेंडू आहे, फक्त दिशा दिली चेंडूला आणि पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौका. शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये आणि गेलाय बॅक टू बॅकचा लगातारचा ये दिल मांगे मोर आया है सुपर 4. गीत 1 2 3 4 तर नाहीतर 2 वेळा 4. 1 2 का 4. चांगली फलंदाजी तुम्ही बघितलीत. करण्याच्या बॅट मधून अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. पहिल्या सामन्यापासून विस्फोटक फलंदाजी करतोय करण. यावेळी अजून एक चांगला फटका. लेट कट खेळले आणि लेट कटला थेट पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री लाईनची भेट घेण्यासाठी गेलेला हा चौकार. बाउंड्री लाईनची भेट घेण्यासाठी 4 धावा लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळाले. करण्याच्या बॅट मधून विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतोय. सकाळच्या 17 पासून इव्हिनिंग सेशन आलंय. अजूनही बॅट तशी तळपते आणि एज होती. संधी गमावली. रनआउटची देखील संधी होती. एकाच वेळी 2 संध्या गमावल्या आहेत. मी तरी म्हणेन यष्टीरक्षकाने पहिला झेल ड्रॉप केला, त्यानंतर रनआउटची संधी होती. रनआउट सुद्धा करता आला नाही डायरेक्ट हिट करायच्या प्रयत्नामध्ये आणि एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. बॅट मी तरी म्हणेन सकाळपासून जी तळपले, सूर्य मावळत्याच्या दिशेने चाललाय, पण करण यांची बॅट अजूनही तळपते मैदानामध्ये. धावा झाल्यात 14. अजून एक मोठा फटका. आलोंदा कार्पेट चेंडू खेचलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉनला फिल्डर आहेत. चांगली फेकी. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव फलकावर बिनबाद 15.
डीजे थँक्यू. 3 नवे विक्रम पाहिले आपण अभिनव प्रीमियर लीग मध्ये. पहिला विक्रम पाहिला तो हर्ष ज्यांनी मेडन ओव्हर टाकली. त्यानंतर मयूर बाब्या यांचं अर्धशतक. शॉर्ट पिच चेंडू करण यांनी पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि चेंडूला केलाय गोल 6 धाव्यासाठी षटकार. पुन्हा आगाज केलाय फलंदाज करण याने. मी आधीच म्हटलं होतं सूर्य मावळत्याच्या दिशेने चाललाय, उगवतोय, वावळतोय, पण करण यांची बॅट अजूनही तळपते. म्हणजे काय फलंदाजी केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये विस्फोटक फलंदाजी करणच्या बॅटमधून आसदे गावचा हा सुपरस्टार आपल्या नावाची ओळख सिद्ध करतोय. सॉफ्टहँडने हा खेळलेला चेंडू फॉलो थ्रो मध्ये चुकीची फेकी आणि यावर धावा मिळतील त्या 4, कारण फिल्डर तिथे कोणी नाहीये आणि धावा मिळाल्या त्या 4. 4ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 25 या आकड्यावर. आणि आता पंच देखील त्यांच्या रंगात आलेले आहेत. डॉन हे गाणं म्हटलं तर आपोआप कुठल्याही खेळाडू असू दे किंवा कुठलाही माणूस असू दे त्याचे पाय आपोआप थिरकतात आणि तसे थिरकलेत आमचे पंच. तुम्ही पाहू शकतात इंटरनॅशनल मध्ये आम्ही डेव्हिड शेपर्डला पाहिलं आणि त्यानंतर जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणाला पाहिलं असेल तर ते आमचे संदीपजी भाने सर. चांगला डान्स आणि यांच्या डान्सवर मी तर म्हणेन तर गोट्या सर सुद्धा फिदा होती. अजूनही काय नृत्य संदीप सर आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. यावेळी चांगला फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका बॅकवर्ड स्क्वेअरला तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 27 धावसंख्येवर. पुष्कर शिवांश संघाने नाणेफेकी जिंकली. नाणेफेकी जिंकताना जो कर्णधाराने विश्वास दर्शवला की आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि त्याच पद्धतीची फलंदाजी होत असताना आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता 18च्या सरासरीने. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केला, थोडा दिवागतीने हा चेंडू हाताळला, चेंडू खाली राहिलाय. स्वतःवर थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना माहिती हा फटका सीमारेषेच्या पार मारायचा होता, पण चेंडूने उसळी कमी घेतली आणि येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल चेंडू पाहायला मिळाला आम्हाला. तब्बल 3 चेंडू नंतर 2 चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळी अजून एक फटका ऑन साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, चेंडू आपल्या पायावर आदळलाय आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या माध्यमातून ही 1 धाव. शेवटचा बॉल या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला सचिन. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू घरंगळत चाललाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यामध्ये देखील यशस्वी. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावा धाव फलकावर 15.50च्या सरासरीने 31.
ला विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा करण. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धावसंख्येने एकने भर पडेल. धाव फलकावर 32. धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल पुष्कर शिवांश 11 संघाचा. यावेळी थांबले, पॉज अँड एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला पाठवलाय थेट सीमारेषेच्या पार. 4 धावेसाठी चौकार. पण मैदानामध्ये जी जोडी आहे ना, अक्षरशः धुमाकूळ घातलाय. करण विस्फोटक अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. या जोडीने देखील पार्टनरशिप केली आतापर्यंत 36 या धावसंख्येची आणि खूप चांगली पार्टनरशिप. मागच्या चेंडूवर पाहिला तो चौकार करण यांचा. त्यांनी फॉलो केला गोलंदाजाला, लेग कट टाकतोय, बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच लगावला आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळत असताना चेंडूला पाठवलाय गली रिझन मधून. 4 धावेसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या सुद्धा वाढली 36. अजूनही 11 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये मी तरी म्हणे 2 ते 3 मोठे हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये असेल फलंदाज करण. अजून एक चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतोय बॅक टू बॅकचा अजून एक दुसरा चौकार. अजून एक चांगला फटका डीजे. 2 धावा मिळतील या फटक्यावर. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना त्यापूर्वी चुकीची फिल्डिंग केली आहे, त्याचा फायदा उचललाय. दुहेरीचं रूपांतर त्रिहेरीमध्ये केलंय आणि धावा पोचल्या जाऊन धाव फलकावर 43-43. उद्याचे लॉट्स आणि त्याप्रमाणे सुपर 6च्या टॉप 6च्या मॅचेस कशा होतील या तुमच्यापर्यंत आम्ही पोचू इनिंग ब्रेक्स नंतर. जो काही टाइम टेबल आहे अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला तो टाइम टेबल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय इनिंग ब्रेक्स नंतर. सचिन थोडेसे शांत आहे. सचिन या स्पर्धेमध्ये मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे. आलोंद कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मिळालाय बॅटर्सला. मिल्टन धावा 4, सुपर 4, धावसंख्या 47. झाले का पाहावं लागेल. फिल्डर आहेत तिथे. एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या देखील वाढते. 50 कंप्लीट. संघाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर A1 जोडीची 50.
धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता आता 50 कंप्लीट झालेली आहे. स्ट्रायकिंग एंडला सचिन त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि वैयक्तिक चांगली कामगिरी करतोय तर करण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 7 चौकार आणि एक षटकार पाहिलाय. शॉर्ट पिच चेंडू उडवून तर दिलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप होतोय. गोलंदाजी मार्कवर रुशल, ज्याने सीझन 2 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलेला तोच गोलंदाज रुशल. एक धाव आले. थोडंसं करेक्शन होतं तर धावा आता 50 झाल्यात. 50 कंप्लीट आता झालेले आहेत. 51 झाला ना, बरोबर. 51 धावा आहेत आणि कॅच मिळतोय. याच दरम्यान फलंदाज होतोय तो बाद. चार चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात 51. नवीन बॅट्समन नाव तेश ऋषाल पुढच्या गोलंदाजीसाठी सज्ज. तुम्ही पाहू शकता फुल टॉस उडवलाय हवेत आहे. कॅचची संधी. 3 क्षेत्ररक्षक धावतात आहे. त्यांच्यामध्ये चेंडू पडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. सचिन स्ट्राईक साठी प्रयत्न करतील आणि तोपर्यंत मिळतील त्या 3 धावा. अजून एक चांगला फटका. हुक केलाय चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरून आणि पाठवून दिलाय थेट डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून. येतोय चौका. मोठा फटका घेतलाय समोरच्या दिशेने. लॉंग चेस आहे आणि त्याला भेदत येतोय बॅक टू बॅक. सचिनची बॅट तळपली. जी बॅट शांत होती मगातपासून ती आता कुठेतरी आक्रमक पवित्रा धारण घेत असताना या इनिंग मध्ये तब्बल 3रा चौकार सचिनच्या बॅट मधून आता पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. 2 मोठे चौकार पाहायला मिळालेत. मिस्टॅम स्ट्रोक आहे हवेत आहे. बराच वेळ पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक धावतात आहे. कॅचची संधी आहे आणि कॅच ड्रॉप झालाय आणि दरम्यान येतात त्या 2 धावा. 4 षटकाचा खेळ संपन्न होतोय. ऋषल यांच्यावर सुद्धा आक्रमण झालेलं आहे. तर आता धावा झालेल्या आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो थोड्याच वेळात.
59 धावा करायचे आहेत. टार्गेट पेनल्टी कट करून म्हणजे टार्गेट आहे तो तुम्हाला 59. कंपल्सरी या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 59. चला बॅटर्स पाठवून द्या लगेच. बॅटर्स पाठवा. चला बॅटर्स पाठवा लवकर. टीम सुद्धा सिलेक्ट झालेली. चार षटकांमध्ये 59 धाव्यांची गरज. 14.75च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. थोडं बॅट्समन चा नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. साहिल गेलेले आहेत आणि हर्षद पोलाड या नावाने प्रसिद्ध. साहिलला तुम्ही पाहू शकता त्या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. आता जर सुपर 6 मध्ये जायचं असेल तर तुम्हाला ही कामगिरी करावी लागेल. या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. आणि जर सुपर 6 मध्ये पुष्कर शिवाय संघाला जायचं असेल तर या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, डिपेंड कराव्या लागतील. सामना सुरू. पहिला चेंडू मोठा फटका घेतलाय समोरच्या दिशेने. सचिन तिकडे आहेत. चांगला क्षेत्ररक्षण. फेकी देखील अचूक आणि धाव मिळेल ती फक्त एक. 24 चेंडू 59 धावांची गरज होती. आता समीकरण 23 चेंडू 58 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता बॅट्समन हर्षद उर्फ पोलार्ड या नावाने फेमस. चांगली बॅटिंग राहिली पोलार्डची. सामनावीराचा पुरस्कार देखील मिळालाय. मोठा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. लॉंग ऑफला थोडीशी चुकी झाली, फ्लंबिंग झाली, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा मिळतील. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू 3 धावा. अजूनही 56 धाव्यांची गरज. येणारे 22 चेंडू 56 धाव्यांची गरज. महत्वपूर्ण लढत आहे. डू अँड डायची मॅच तुम्ही पाहतात. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला फटका फसलाय. मिस्टॅमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. चुकी झालेली नाहीये. फलंदाज फेल पकडलाय. सुरेख झेल.
पावतात तुमचे छोटेसे चिरंजीव जितेश. संपूर्ण दिवसात खूप चांगला कॅमेरामनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका, फक्त चेंडूला दिशा दिली, ऑन साइडच्या दिशेने चालला घरंगळत चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. तरी सामनेवाले खिडकीमध्ये राहतं वाटतं. आतापर्यंत त्यांनी 6 वेळा हे गाणं लावलं. काय गडबड काय डीजे मास्टर. चौकार, चौकार आलेला आहे. अजून एक मोठा फटका, ऑन दी टॉस केलाय, पूल पॉवरफुल आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, गोल, 6 धावा. तुला एकच सांगेन, कॅमेराचं काम पण कर, कॅमेरा वर्क कर, चांगला छंद आहे, तुझी हॉबी जोपास, पण त्याचप्रमाणे शिक्षणावर देखील भर दे. स्विच हिटचा प्रयत्न होता, येतोय डॉट बॉल. जितेशची कामगिरी खूप चांगली आहे, पाहू शकतात आपला एक छोटासा खेळाडू आज कॅमेरावरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जितेश. पण माझं एकच म्हणणं आहे, कॅमेरा वर्क पण कर, त्याचबरोबर तुझं शिक्षण देखील कंप्लीट कर, तुझी आवड तू जोपास आणि शिक्षणाकडे देखील तेवढाच भर दे. तुझं भविष्य हे खूप उज्ज्वल आहे आणि तसंच कामगिरी करत राहा तुझ्या लाडक्या अशा आपल्या श्री इव्हेंट्सच्या वाहिनीच्या मार्फत. तर अजून एक आमच्या समोर पाहू शकतात रोशन, कॅमेराच्या भूमिकेमध्ये रोशन म्हात्रे. शिक्षण कंप्लीट केलंय आणि आता त्यांची हॉबी जोपासत असताना रोशन, तुमचं देखील अभिनंदन, चांगला कॅमेरावर तुम्ही करत आहात. आणि याच दरम्यान चेंडूला उडवून दिलंय, आल्या आल्या स्वागत केलंय गोलंदाज, मी पाहू शकतो गोलंदाजच्या मार्कवर तुषार, आणि तुषार यांचं स्वागत केलंय चौकाराने. धावसंख्या देखील वाढते, पहिल्या षटकात धावसंख्या होती 13, आता झाली होती 17. रोशन म्हात्रे याचा सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू, चांगला कॅमेरा वर्कच्या भूमिकेत पाहायला मिळालेत दिवसभरात. त्याच्या चेहऱ्यावर देखील स्माईल आहे. कॉलेज संपलंय आणि त्यानंतर त्यांनी आपले जी पावलं आहेत ती आपल्या या क्षेत्रामध्ये उचलली आहेत आणि चांगलं कार्य आहे. मी तरी म्हणेन क्रिकेटची सेवा करा, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करा. पूर्वी आम्ही देखील क्रिकेट खेळायचो आणि आता वेळ मिळतोय तसं आम्ही समालोचन करतोय, स्कोरिंग करतोय, कारण क्रिकेटची सेवा केली पाहिजे. आपल्याला आवड आहे क्रिकेटची आणि ही आवड जोपासली पाहिजे. चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 17, तुषारचं स्वागत आहे चौकाराने. बॅट्समन साहिल जो संघाचा आयकॉन खेळाडू आहे. अजून एक मोठा फटका, बॅटला चेंडू लागलाय, चेंडू थांबणार नाहीये, फार वेगाने चाललाय फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू जातोय, बॅक टू बॅकचा येतोय, दुसरा चौकार. एकवीस धावा चौकाराच्या साह्याने. थोडीशी दुखापत झाली आमच्या नॉस्ट्रायकरचे खेळाडू, तुम्ही पाहू शकता प्रशांत यांना. 2 चेंडूवर 2 मोठे फटके साहिल यांच्या बॅटमधून. धावा धावफलकावर 21. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 2 ने वाढत असताना 23. करण यांनी कायसा कान मंत्र दिला, बघूया आता कान मंत्र किती उपयोगात येतोय. 23 धावा झाल्या धाव फलकावर.
आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवलाय. कॅचची संधी, सचिन चुकी करणार नाहीये आणि बॅटर्स होतोय बाद. जो कानमंत्र दिला होता सचिन करणने तो आता उपयोगात आलाय आणि बॅटर्स होतोय बाद. साहिल गो टू डग आउट. ती एक धाव हिमांशू जवळ स्ट्राईक राहील आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावर धावा 24. गोलंदाज पवन खोदून काढलाय. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हरच्या दिशेने एकच धाव मिळेल. स्विच हिटचा प्रयत्न येतोय तो डॉट बॉल. चौतीस धाव्यांची गरज. येणारे 10 चेंडू. 34 धाव्यांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. वेगवान चेंडू. एज घेतली, चुकी केली नाही यष्टीरक्षकाने आणि जो आनंद तुम्ही पाहिला सेलिब्रेट होत असताना बॅट्समन होतोय OUT आउट. नऊ चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. किरण राळे जे सकाळपासून थोडेसे नाखुश होते पण आता चेहऱ्यावर बघा हसू आहे. टाळ्यांचा कडकडाट करतात आहे. पूर्णपणे चेअरअप करतात आहे आपल्या टीमला किरण राळे. लकी पॅकर म्हणून किरण राळेची नेहमीच ओळख राहिलेली आहे आणि हा सामना देखील ते विजयाच्या दिशेने चाललेले आहेत. 9 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. पूर्णपणे चांगली कामगिरी आहे संघाची. एक चांगला चेंडू. पंच आमच्याकडे वळतात म्हणजे निश्चितच असेल हा वाईड बॉल. समीकरण बदलत असताना 9 चेंडू 33 धाव्यांची गरज. 9 चेंडू 33 धाव्यांची गरज. चांगली कामगिरी आणि काय बॉल टाकलाय. अक्षरशः फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. लेग ब्रेक करायचा होता. शेवटच्या क्षणी चेंडूला ग्रीप चेंज केली. वेगवान चेंडू टाकला आणि थेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या फलंदाजाचा. बॅट्समन होतोय आउट.
आकाश न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना तुम्ही बघतात की असं वाटत होतं लेग ब्रेक करतील, यष्ट्या दाखवल्या होत्या ऑन साईडला खेळण्यासाठी, पण लगेच गोलंदाजाने फॉलो केलं बॅट्समनला आणि चेंडूला थेट यष्ट्यांवर आदळलं आणि फलंदाज होतोय तो क्लीन बोल्टच्या स्वरूपात बाद. बॉल शिल्लक आहेत, अजूनही 8 धावा करायचे आहेत, 33. लेग ब्रेक, काय चेंडू हाताळतोय बघा ना. एक चेंडू चेंज ऑफ पेस करतात, एक चेंडू फास्ट ओव्हर मध्ये टाकतात. बरेचसे चेंडू आहेत त्यांच्या जवळ, प्रत्येक चेंडू एकाच लाईन मध्ये टाकत नाहीये. वेगवान चेंडू, कॅचची संधी, करण चुकी करणार नाहीये, फलंदाज होतोय बाद आणि पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी केली गोलंदाज प्रथमेश. आयोजकाच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना जिंकलाय मी तरी म्हणेन, पण क्रिकेट आहे, अजूनही सांगता येत नाहीये. नितीन वारिक यांचा पुढील चेंडू, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, पंचाने इशारा केला वाईट. 5 चेंडू 31ची गरज. 5 चेंडू 31 धावा करायचे आहेत. मोठा फटका खेचलाय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना येतोय संघर्षमय षटका. डीजे चांगला चेंडू, यावेळी ब्लॉकल मध्ये टाकलेला हा चेंडू. 3 चेंडू 25 धावेची गरज. किरण राळे बघा काय स्माइल आहे त्यांची, पूर्णपणे चेअरअप करतात ते संघाला. 3 चेंडू 25 धावेची गरज. सामना हातामध्ये आलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय, यावेळी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुकी केली, झेल ड्रॉप केलाय आणि त्याचा फायदा मिळालाय. 6 धावेसाठी षटकार. आता हा सामना फक्त नमस्कार का दुसरा नाम चमत्कार तोच वाचवू शकतो. स्लॉट मधला चेंडू फेकून दिला, एकच धाव मिळेल अरविंदला. अरविंदने प्रतिकार केला, 2 षटकार तर लगावले, पण विजयापासून दूर राहिलाय. 1 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. फक्त चेंडू डिलिव्हर करायचा आहे आणि विजयाच्या दिशेने कुठलाच खेळाडू आतमध्ये जाणार नाहीयेत. येतोय तो डॉट बॉल आणि चौथा संघ ठरलाय पुष्कर शिवांश 11. तो गेलाय सुपर 6 मध्ये झटपट पटापट.